नमस्कार भावांनो, आपल्याचा नव्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. चाललो आहे आता रानात भावांनो, ड्रिपा वाढायचे रानात काम आहे. आता पाण्याची बाटली घेतली भरून चाललो आहे. आता थोडं जरा टेन्शन झालं आहे खूप जरा, म्हणजे रानातल्या कामामुळे नाही भावांनो. आपण एक नेटचा फॉर्म भरला होता. तर मला एक सांगा, आपल्याला फॉर्म भरला तर आपल्याला असते ती कामं जास्त मोबाईल बघणं होत नाही. आणि मला एक सांगा, फॉर्म भरलाय तर मग ह्या शासनाचं कळवायची गरज आहे का? म्हणजे आता हे नेटवाले आहेत ते नाही, त्यांचं कळवायची आहे का नाही? तुमची एक्झाम आहे बाबा, हॉल तिकीट आले ते ईमेलला मेसेज पाठवावा किंवा टेक्स्टला मेसेज पाठवावा किंवा व्हॉट्सअप नंबरला एवढे जीमेल घेते ती आणि स्वतः टेक्स्टसुद्धा मेसेज टाकू शकत नाही ती का ही नेटवाली हां? हो का? कोण बघत असलं त्यांना दाखवा माझा व्हिडिओ. माझं काय नाही, मला मी पोस्ट बोलतोय. मला एक सांगा, नेटचे एक्झाम घेते ती तर साधा हे घेऊ करत नाही देऊ, साधा टेक्स्ट मेसेज टाकू शकत नाही ती ईमेलला मेसेज करू शकत नाही की तुमचं बाबा एक्झाम आहे, हे आहे ते आहे. माझ्या भावानं 5 जानेवारीला एक्झाम झाली. आता माझ्या मैत्रिणीचा फोन आला, ती म्हणली तुम्ही एक्झाम दिली का? मी म्हणलं मला माहीत बी नाही एक्झाम दिली का. साधा त्या टेक्स्टचं मेसेज करू शकत नाही ती गाव. मी का शासनाला वाईट वागत बोलत नाही, पण तुम्ही एक्झाम घेता, विद्यार्थ्यांचं नुकसान करता. तुम्हाला शासनाला बोलतोय बरं का मी, तुम्ही एक्झाम घेता, तुम्ही विद्यार्थ्यांचं नुकसान करता. तुम्ही एक साधा मेसेज करू शकत नाही का? साधा टेक्स्ट मेसेज टाकू शकत नाही तुम्ही? तुम्हाला जास्त नेटचं एक्झाम घेते तर तुम्हाला देऊ दे ना, हजार रुपये तुम्ही आमच्याकडे भरून घेता आणि साधा त्या टेक्स्ट मेसेज करण्यासाठी तुम्हाला आळस येतं ह्या शासनाला, नेटवाल्यांना. ह्या जी घेते एक्झाम घेतात ना त्यांना साधा टेक्स्ट मेसेज का करत नाही. ईमेलला मेसेज सुद्धा केला नाही माझं. मी आता चेक केलं, सगळं ईमेल चेक केलं, व्हॉट्सअप चेक केलं. दाखव मला व्हिडिओ, मी काय वाईट कोणाला वक्त बोलत नाही. मला साधा मेसेज केला नाही, साधा मेसेज केला नाही, टेक्स्ट मेसेज नाही, व्हॉट्सअपला नाही, जीमेलला नाही. मी 5 जानेवारीपासून तर 30 डिसेंबरचे सगळे मेसेज चेक केलं. ईमेलला साधा मेसेज आला नाही भाऊने. ईमेलला साधा ईमेलला मेसेज केला नाही ह्यांनी. माझं आता मला 1000 रुपये माझं वाया गेलं. माझं साधा मेसेज करू शकत नाही ती, टेक्स्ट मेसेज करू शकत नाही त्या. नुसती वगैरे एक्झाम घेते ती, विद्यार्थ्यांचे पैसे खाऊन घेते ती. आता तोंडाला येतं का घाण येतं भावांनो, पण आता मी कसं व्हिडिओ बनवते युट्यूबवर टाकतो म्हणून आता बोलत नाही जास्त. आता साधारण टेक्स्ट मेसेज करू शकत नाही ती ही नेटवाली नुसती नेट एक्झाम घेते ती मग. आता कसं आहे आता भावांनो, आता मी जास्त बोललो असतो, पण आता कसं असतं युट्यूबवर व्हिडिओ व्हायरल झाला म्हणजे परत माझ्याच काय तर अंगलुटी येईल. असू दे का, ज्या अंगलुटी काय येणार नाही, माझ्याकडे सगळं प्रूफ आहे. नेटचं मला हे साधा टेक्स्ट मेसेज नाही, व्हॉट्सअपला मेसेज नाही, जीमेलला मेसेज नाही, माझ्याकडे सगळं प्रूफ आहे. मला काय, मी सगळं दाखवू शकतोय. मी काय वाईट वक्त बोललो नाही. मला साधा मेसेज सुद्धा केला नाही ह्या नेटवाल्यांनी की तुमची बाबा एक्झाम आहे बाबा. 1000 रुपये माझ्याकडे फॉर्म आहे, अजून ती नेटचा फॉर्म भरलेला माझ्याकडे. ईमेलला घेतलाय माझ्याकडे, सगळे घेतले, नंबर घेते ती माझे, सगळे घेते ती. नुसतं मेसेज करायला ह्यांना काही हे होत नाही. आळशी झाली ती सगळी. काय आहे नुसतं शासन करते, नुसते आळशी झाली ती. नुसते ह्यांना पैसा लुटायचा खेळ आहे ह्यांचा. काय नाही भावांनो, हो का, भरला माझं गेलं 1000 रुपये वाया. असू द्या, माझं काय नाही, पण दुसऱ्यांचं असं गरीबातल्या पोरांचं असं करू नका भावांनो. कोण काम करून असतं तर मला काम असते तर रोज तुम्ही बघताय. तर रानात चाललो मी, पिशवी घेऊन चाललो रानात, ड्रिपा वाढायचे बनून. असंच गरीबातल्या पोरांचं 1000 वाया गेलं तर भावांनो, 1000 रुपये आज 7-8 तास काम करावं लागतं रानात, तेव्हा 500 रुपये हजेरीवर भेटते ती. आता 1000 रुपये असं जर वाया गेलं तर कसं करायचं गरीबातल्या पोरांनी? तुम्ही सांगा, गरीबातल्या पोरांनी कसं करायचं? शिकायचं कसं? शिक्षण शिकायचं? अशी जर 1000 हे शासन करते नुसते ह्यांना मेसेज करण्यापाय आळस करते ती, मेसेज करत नाही ती. आणि कसं 1000 वाया घालवते नुसते काय नाही. हे लुटायचं धंदा चाललेत भावांनो, लुटायचं धंदा चालले तर. त्यामुळे भावांनो हे असू द्या, आलोय रानात मी आता. तोलला बेना तोलला होय. तुटाला लावायचे थोडी जरा भावांना, त्यामुळे आता वडिलांनी मी आहे आता बेना लावायचे. पण भावांनो मला एक सांगा, असं शासन करते करून ये, कुणाच्या विद्यार्थ्यांचं वाईट करून या. माझं 1000 रुपये वाया गेले आज.
असू दे आता, जे झालं ते गेलं की मागं काढून येत नाही. मी चेक केलं होतं सगळं, तुम्हाला मी स्क्रीनशॉटसुद्धा शेअर करेन. माझा जीमेलला मेसेजसुद्धा आला नाही भावांनो. साधा मेसेज करायची गरज होती शासनाची, पण साधा मेसेजसुद्धा केला नाही मला. आलो आता बेणं घेऊन जायचं रानात, बेणं लावायचं आता. मला सगळं शेअर करणार भावानुसाहेब भावानं, मी खोटं कवच का शेअर करत नाही. मला खोटं कवच बोलत नाही मी. माझं खरंच एक्झाम, माझी 5 तारखेला एक्झाम होती नेटची एक्झाम माझी वाया गेली भावानं. आता पूर्ण आता जूनमध्ये मी एक्झाम असते, मस्त 6 महिने एक्झाम असते. पण मला भावानं मला एकदा देऊन बघायची होती एक्झामचा कसा अनुभव आहे. पण भावानं मला साधा एक मेसेज तर करायचा होता, टेक्स्ट मेसेज तर करायचा होता, जीमेलला कळायचं होतं बा तुमची एक्झाम आहे, तुमचं हॉल तिकीट आलं आहे. काय नाही भावानं, ह्यांनी काय सुद्धा केलं नाही. नुसतं आता आपल्याला का 24 तासच का मोबाईलचं शेडत बसायची सवय आहे का? हां, ऑनलाईनला बघायचं. ह्यांनी सगळं नेट कॅपेवाल्यासारखं फोन करत आणि एक्झाम हॉल तिकीट आलेलं, पण कोण म्हणायचं नाही आली सारखं असं म्हणायचे. आता मला असं आता गेलं बाय. आता भावांनो, हे व्हिडिओ जर भावांनो सगळीकडे शेअर करा. हे असं शासन जर असं करत असलं, गरीबातल्या मुलांचं कसं का शिकायचे असंच हजार रुपये वाया जर घ्यायचं. आज जर तलाठी भरतीला फॉर्म जर भरायचा असेल तर 1000 रुपये 900 रुपये फी आहे भावांनो. 900 1000 रुपये फी आहे रेग्युलरला की काष्टवाईज नाही, तसं नाही. सगळ्यांना सर्वसामान्यांना 1000 रुपये फी केली भावांनो. आता या 1000 जर एका मुलाचं म्हणलं तर असं कित्येक मुलांचं असं नुकसान करत असेल ना मेसेज करतात मुलांचं नुकसान होत असेल भावांनो. ती ध्यानात घ्या तुम्ही. कित्येक मुलांचं असं नुकसान करून घेते हे शासन. असं नुसतं लुटावचा धंदा आहे भावांनो. हे शासन नुसतं म्हणजे लुटाव धंदा करायला लागले. साधा मेसेजसुद्धा करत नाही ते आहे शासन भावांनो. मला आता समजायला लागले. असं ते आता मग घ्यायचं आता का करून आता लुटू दे. आता ह्यांना काय माझं गेलं 1000 रुपये. आता मस्त मी BED फॉर्म भरला आहे, पण त्याचं मेसेज येतात, आपलं मेसेज येते. आता त्याचा काय विषय नाही. नेट म्हणजे माझ्या अंदाजे गव्हर्नमेंटची असते काय की नेट आपल्या CIT महाराष्ट्राची असते. मग आपले महाराष्ट्र शासन चांगलं आहे, आपल्याला हे करते. पण ही गव्हर्नमेंट शासन आहे नाही, खूप दळभद्र आहे असं वाटतंय मला. साधा मेसेजसुद्धा करत नाही. नुसतं बघू 1000 रुपये घेते ते लटाव हे करायला लागले. ते उचला की, हां चला की, हां चला की. मग भरल्या कांड्या तोडल्या, मग कसं न्यायचं आहे आता? म्हणजे असं उचलून न्यायचं का? मोठं तोडलं काय? मुळे काय काढून घेतलं? बरं केलं. मग चला गेलो. चला भाऊन मी आता कांडे घेऊन चाललो. कांडे घेऊन चाललोय आता. कांडे घेऊन चाललोय आता. हो का, कांडे घेऊन वडिलांनी आहे बघा. वडिलांनी हे आहे, तुम्हाला खरं शेअर करणार माणूस आहे मी, खोटं नाही. हो का, कांडे आहे त्या कांडे बघा भावांनो. मी रानात काम करतोय. हो का, कांडे तुम्हाला दिसत असेल. कांडे घेऊन चाललोय. तोटळा लावायची या, तुम्ही बघितलं असेल. तोटळा लावतो. हो का, कांडे हातात सुद्धा घेऊन जातो तुम्हाला. हो का, कांड्याला तोटळा लावायची म्हणून आलं तोटळा लावाय. पण भावांनो, ह्यांनी माझं नुकसान केलं ना, माझं का मी काय म्हणत नाही. असं त्याचं झालं गेलं, नुकसान झालं. पण भावांनो, असं कित्येक जणांचं नुकसान होते आपल्या मित्रांचं, त्या गरीबातल्या पोरांचं नुकसान होतं. त्या शासन का लक्ष देत नाही? दुर्लक्ष असं का करतंय? गाळपाना का वागतंय शासन? असं मेसेज करायला जर शासन जर गाळपाना वागत असलं, कित्येक मुलांचं असं नुकसान होत असेल भावांनो. तुम्ही अजून लक्षात घ्या भावांनो. आज जर 500 रुपये जर कमवायचं म्हणलं तर आज दिवस 8-8, 9-9 तास काम करावं लागते. असं जर हजेरीवर जर काम करायचं म्हणलं भावांनो, तुम्ही ध्यानात घ्या. आज 1000 जर वायपट गेलं असं किती दुःख होत असेल त्या पोरांना. आता मलाच 1000 रुपये वाया गेलं तर कसं वाटायला लागले? तुम्ही हे ध्यानात घ्या भावांनो. शासन नुसतं गाळपांडा करायला लागले बा. नुसतं मेसेज जर करायला त्यांना आळस येते तर असं कित्येक जणांचं नुकसान होत असलं, हे विचार करा भावांनो. असं करू नका भावांनो. हो गो नरेंद्र मोदी साहेब, तुम्ही असं करू नका. शासन नुसतं एक तुम्हाला साधा मेसेज करता आला नाही तुम्हाला. नरेंद्र मोदी साहेब हा म्हणतोय मी काय असं नाही काय. मी शेतात काम करणार माणूस आहे. मी शेतकरी आहे. तुम्हाला मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी काय असं नाही किंवा फालतू बोलत नाही. साधा एक मेसेज करू शकत नाही हे शासन नुसतं आपल्याला. नेटवाले नुसते एक्झाम घेते ते हे करते ते. मी तुम्हाला सगळं प्रूफ शेअर करू शकतो भावांना. त्यामुळं असं आता झालं गेलं सोडा. आता जर भावांनो जर आपली नेटवाली असते त्यांना व्हिडिओ शेअर करा भावांनो.
एक्झाम जर दिली असली कोणी तर त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा कोणी कोणी दिली. माझी तर दिली नाही मी तर एक्झाम. हो का 2 पिशवी हातात, एका हातात गिंबल आहे, मोबाईल लावला आहे, मी चालतो ढेकळातनं ढेकळातनं चालतोय. आता कांड्या लावायच्या त्या चालतोय. हो का दोन्ही हातात वजन झाले नसतं उगा तरी मी चालतोय भावानं. बघत असाल तुम्ही किती कष्ट असते शेतकऱ्याला, किती कष्ट असते. तुम्हाला सगळं काय दाखवेल भावानं. मी काय तुम्हाला काय लपून नाही दावत, मी सर्व शेअर करणार माणूस आहे तुम्हाला. की मी त्यासाठीच माझं म्हणलं व्हिडिओ बनवावा. आता तुम्ही शेतातला व्हिडिओ दाखवा. तुम्ही म्हणत रोज ढेकळात चालतंय तुम्ही म्हणत असं विचार करत असं. त्यामुळे बघत असं बघा भावांनो, शेतातली कामं कशी करायची तुम्हाला सगळं मी स्टँड लावून, आता स्टँड किती वर होतं आहे बघतो आता, आणि तुम्हाला सर्व मी शेतातली कामं कशी असतात ते सर्व शेअर करेल भावांनो. तुम्ही बघत राहा फक्त. चालाय हो का किती ताप होते मला, अजून खाली कोपऱ्याला जायचं नसतं उगा, हाताला वजन झालं नसतं उगा तरी मी चालतोय भावांनो. तुम्ही कोणत्या क्षेत्रात फॉर्म भरा, पण भावांनो तर लक्षपूर्वक सर्व करा. मी लक्ष देत होतो, मला ईमेलला मेसेज आला नाही म्हणून मी तुम्हाला हे नेटचा विषय काढला. आता विषय सोडा, आता झालं गेलं, आता काय काढून बी उपयोग बी नाही. नंतर आता माझी काय एक्झाम माघारी देत नाही, गेलं ते गेलं, पैसे वाया गेलं. पण असं पुढं होणी माझं असं म्हणून मी व्हिडिओमध्ये शेअर बोललो आहे. मी पुढं कोणाचं नुकसान होणे बाबा, असं सगळ्यांनी शासनाने मेसेज करावं सगळ्यांना की असं कोणाच्या गरिबातल्या पोरांचं नुकसान होणे, म्हणून मी असं नेटचा विचार केला म्हणून बोललो मी पाहून. त्यामुळे मी सांगतो तुम्हाला, शेअर करतो सगळं. बघत असाल भावानं, घाम आला नुसतं कपाळाला तरी आता जातोय रानात चालतोय मी. नुसतं उभं वजा हाताला वजन झालं, काटा मस्त मोडतोय तर पायाला, तरी असू द्या. आता कामं तर करावं लागत नाही. आपलं घरचं काम नाही करायचं म्हणलं का, घरच्या कामाला लाजायचं म्हणलं कसं व्हायचं भाऊ, आणून तर कोण देत नाही. त्यामुळे घरच्या कामाला कधी लाजायचं नाही. शेतकरी आपण रॉयल शेतकरी आहे भावना. तुम्हाला अजून मी सांगतो, शेतात असो, कोणत्या व्यवसायात असो, कोणत्या क्षेत्रात असो, भरतीत असो, कोणत्या बी गोष्टीत असो, लाजायचं नाही, काम करत राहायचं. आता मी तुम्ही म्हणत असं लाजायचं नाही, नेटचं एक्झामला का दिलं नाही. अरे भावांनो तुम्हाला काय म्हणतो, मेसेज आला नाही तर कसं धावत जावं मग, नाहीतर मी लगेच रॉयल घेऊनच गेलो असतं लगेच, रॉयल किंवा मित्राची पण ह्यांनी मेसेज दिला नाही तर टेक्स्ट मेसेज साधं नाही, ईमेलला मेसेज दिला नाही तर मित्र काय करणार आता तुम्हीच सांगा. आता हे मेसेज करू शकत नाही ते म्हणलं, आपण तर काय करणार. आलो हो का आता रानात. हो का मला सर्व शेअर करतो मी. पिशवी ठेवतो खाली, वजलही झालं बाबा. कुठनला चालू करायचं, तुटाळ जायला झाली काय, तुटाळ झाली का नाही म्हणलं. हां मारायची तुम्ही कांड्या टाकत जाता मी डोळा असं वर ठेवायचा, हो चक्की तेवढं वर ठेवून पोरायचं असं उभा. होय तुम्ही फक्त टाकत जावा, मी करतो. नाही कांड्या टाकत जावा, मी नाही सर. स्टँड लावते भाऊ 2 मिनटं, तुम्ही बघा फक्त. मी आता कांडी कशी लावते अगं भाऊ, ही कांडी असते, कांडी कशी लावायची भाऊ, वर डोळा आहे, कांडी लावतोय. मोबाईल पडत भ्या वाटतं त्यामुळं कांडी लावते भाऊ ना, फक्त बघत राहा. करतोय आता लावले भाऊ ना कांडी. हो का तुम्ही बघून घ्या.
अजून दिसत असेल तर कांडी कशी लावलेली दुसरी लावतोय दुसरी लावतोय 2 मिनिटं. डोळा कधी बी भावानं वर ठेवायचा असतो बरं का, डोळा कधी बी वर ठेवायचा असतो. डोळा वर ठेवायचा कधी बी कोणचे बी. कसं असतं का डोळा वर ठेवला की कांड्या लावले ते बघत असाल तुम्ही. आता काम तर करावं लागतं पाहून, काम केल्याशिवाय पर्याय नाही. तुम्हाला अजून मी सांगतो, काम केल्याशिवाय पर्याय नाही. कोणत्या बी गोष्टीत असं पाहून कमी पडल्या कोण आणून देत नाही, हे ध्यानात घ्या. हो का, तुम्ही बघत असाल मी काम करत करत व्हिडिओ बनवते भावांनो. आपल्या मराठी भावाला फॉलो करा भावांनो. मग इंस्टाग्रामला जाऊन धीरज जाधव 73 ऑफिशियल बॉय माझी इंस्टाग्राम ID. व्हिडिओ आवडलं तर सबस्क्राईब करत जाऊ भावांनो. मला मी खरं आहे ते सर्व दाखवणार माणूस आहे मी. काय कुठल्या कोणाची कॉपी करत नाही ना काय नाही, सर्व तुम्हाला दाखवतो भावांनो. मोबाईलला क्वालिटी नाही तरी मी तुम्हाला सगळं शेअर करतोय भावांनो. मोबाईल क्वालिटी नाही तरी मी तुम्हाला सगळं व्हिडिओ हे सगळं शेअर करतोय भावांनो. तरी असू द्या, आता जास्त आपल्याकडे मोबाईलला क्वालिटी नाही तरी आपण तरी व्हिडिओ शेअर करतो भावांनो. व्हिडिओ आवडला तर शेअर करत जावं, लाईक करत जावं, कमेंट करत जावं, नक्की फॉलो करत जावं व्हिडिओला भावांनो. आपल्या लावतोय हो का कांडी भावांनो, हातात आहे माझ्या लावतोय हो का, लावली. आता मराठी भावाला जर मराठी माणसांनी जर फॉलो केलं तर साथ दिली तर मराठी माणसं पुढे जातील भावांनो. नाहीतर तुम्ही जर दुसऱ्या फालतू गोष्टीला वेळ घालवत बसता, कोणी खरं मेहनत करून धावतंय, खरं रियालिटी धावतंय, त्यांना तुम्ही स्किप करता जाता निघून. काय शिकण्यासारखं भावना माझ्याकडनं खूप तुम्हाला भेटेल. मी आता कसं काम करतोय ते बघा तुम्ही. सगळंच तुम्हाला काम करताना मी सर्व तुम्हाला व्हिडिओ दाखवतोय भावांनो. मी रोज आपले ब्लॉग येतील तसं काय विषय नाही. कोणत्या बी गोष्टीत असेल भावांनो, डबल काय झालं असेल, डबल ब्लॉग होतील काय शेतातला असू दे, कोणत्या गोष्टीत असं, पण मी रिअलिटी शेअर करणार माणूस आहे भावांनो. त्यामुळे मी काय तुम्हाला काय फालतू तर दाखवत नाही ना तुम्हाला. होका शेतात येऊन सारखं तुम्हाला दाखवतो मी फालतू तर शेअर करत नाही ना तुम्हाला. फालतू गोष्टी कोणची शेअर करत नाही. त्यामुळे मी सगळं हाय ती रिअलिटी शेअर करणार माणूस आहे. मला काय खोटं नाही सांगत, हाही गोष्टी मी रिअलिटी शेअर करतोय. मला काळं दिसतंय तरी असू दे भावांनो, तुम्हाला होका दाखवतोय मी. लावतोय मी कांड्याला डोळा कधी बी भावांनो वर लावायचा असतो, हे ध्यानात घ्या. डोळा कधी बी वर लावायचा असतो. कांड्या मागं राहिल्या त्या, डोळा कधी बी वर लावायचा असतो, मागं राहिल्या त्या कांडे. मी एकच तरी लावत आलोय. त्यामुळे पाहून कसं असतं कोणची बी गोष्टीत असो. आता माझी बी CETचं एक्झाम केली, माझं 1000 रुपये वाया गेलं भावांनो. आता तुम्हीच विचार करा, तर 1000 रुपये वाया म्हणजे माझा, आता तुम्ही सांगा 500 रुपये ते नुसतं कमवावं लागते दिवसाला. 500 रुपये भावांनो दिवसाला कमवावं लागते तर विचार करा तुम्ही. माझं नाही विषय, पण दुसऱ्यांचं तर किती नुकसान असेल वरती. कोण काम करून खातं असतं, कोण गोष्टी विचार करा तुम्ही. असं शासन जर करत असेल तर किती 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 लुटावं शासन आहे. मला असं वाटायला लागले, किती लुटावं शासन झाले बघा आजकाल. शासन आजकालचे पोरांचा विचार करत नाही, फक्त त्यांचं पोट भरण्यापुरतं. नाही, राजकारणी लोक नुसती भावांनो नुसते आपली पोळी भाजा फक्त येते ती, गोड बोलते ती, इलेक्शन पाईप जवळ येते ती, दोड होते ती बघा. नुसती मतदानापुरतं जवळ येते ती, काय नाही बघा भावांनो. थोडं ध्यानात ठेवा. इलेक्शन पुरतं येते ती जवळ आणि हे करते ती, मतदान नाही करते नुसते उभं. लावते कांड्या आता भावांनो. त्यामुळे बघत राहा व्हिडिओ भावांनो. आपल्या मराठी भावाला फॉलो करा भावांनो. मराठी भाव आपला तुम्हाला सगळं काय रियालिटी दावणार माणूस आहे मी. काय कोणची गोष्टी मी फालतू दावत नाही. मी मला गोष्टी सर्व काही शेअर करतोय. ही रियालिटी तुम्हाला माणूस मी शेअर करतो. मी रानातलं तुम्हाला सगळं दाखवतो. हो का भावांनो, कोंभार किती आले ते बघा तुम्ही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 कोंभार आले. 11 एकच भेटला 11 कोंभार आले. मोजून जातो. 1 2 3 4 5 6 7 9 10 11 12 13 14 आहे. 14 मायकल हुकलं होतं. 14 कोंभार आले तर या काय भेटायला.
चांगलं फुटायला लागले हा. हा उडेल मी लावतोय भावना, उडेल कांडे हातरते तर मी टाकतोय. मी लावतोय कांड्या भावानं, लावतोय कांड्या. तुम्हाला दिसत असेल कांड्या. घाम निघायला लागला भावना. असाच घाम काढावा लागतो भावना. शेतात कोणत्या बी गोष्टीत असो, व्यवसायात असो, शेतीत असो, नाहीतर कोणत्या बी गोष्टीत असो, घाम निघल्याशिवाय, मेहनत केल्याशिवाय कोणत्या गोष्टीत सक्सेस भेटत नाही भावना. हे ध्यानात घ्या. अजून बी तुम्ही घाम निघताय हो का, कपाळाला किती घाम आलाय मला. तुम्हाला काही फालतू नाही गोष्टी दाखवत मी, तुम्हाला मेहनत करून दाखवू कशी असते ती मेहनत करून दाखवते मी तुम्हाला. ब्लॉग बनवायचं माझी मी शेतातलं का दाखवते कारण काही भावना आपल्याला. पण तुम्हाला सांगितलं मी बाहेर भेंडत नाही कुठं नाही जास्त. शेतात कामं असते तुम्हाला कुठेही गेलो तर इंदापूरला कॉलेजवर काम असलं तर मला कोणच्या फॉर्म भरायला म्हणलं तर असलं त्यासाठी जातो मी. नाही तुम्हाला म्हणलं मी बाहेर गेलो तर तुम्हाला सर्व काही गोष्टी मी शेअर करेल. सर्व काही गोष्टी तर सांगेल. कोणची शेती असो, कोणची गाव असो, कोणत्या बी गोष्टी तर मी ब्लॉग करेल पाहून. पण आपण बाहेर जास्त हिंडत नाही, रानातलीच कामं असतात. तुम्हाला रानात सगळं दाखवतील. त्यामुळे मी खरं आहे ते सगळं शेअर करतो भावानं. मी काय खोटं नाही दाखवत तुम्हाला. त्याच्यामुळं आपल्या मराठी भावाला फॉलो करा, सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करा. आपले शॉर्ट व्हिडिओ असते तर त्यामुळं शॉर्ट व्हिडिओ मोटिवेशनचे व्हिडिओ असते जास्त करून. आपण मी दुसरं काय फाजील जास्त मी काय शेअर करत नाही. हाही आपले मोटिवेशनच्याच गोष्टी मी शेअर करतो सगळ्या. त्याच्यामुळं मोटिवेशनच्याच गोष्टी असतात माझ्याकडे. त्यामुळं आपल्याकडे मोटिवेशनच भेटणार. एखादे चांगलं होत असलं तर एखादे फॉलो नक्की करा. आपल्याला माझ्यामुळं कोणाचं जर चांगलं होत असलं तर मी मोटिवेशन त्या बनवतो बघून. नंतर असं मग मी फालतू गोष्टी कधीच बोलत नाही. सारखं मोटिवेशन व्हिडिओ असतात. आज तर आजचा माझा शॉर्ट व्हिडिओ आहे इंदापूरमधील काढलेला बस स्टँडवर. मला सगळं सांगतो भाऊन. मी काय गोष्टी लपून नाही ठेवत. इंदापूर नव्हती गेलो सकाळी, पण काढलेला 2-3 दिवस सकाळी पूर्वी काढलेला आहे. त्यामुळं गेलतो इंदापूर. त्याच्यामुळं डोळा हे झाला किंवा ह्याचा हे असलं येईल काय येत आहे. पण डोळा हे झालाय त्यामुळं मला वाटत नाही मग भाऊन. हे दिसतंय का तुम्हाला डोळा हे झालाय? हवा डोळाच नाही ह्याला डोळाच नाही. डोळा पूर्ण हे गेला त्यामुळे ही शक्यता नाही. पण बॉडी म्हणते लाव म्हणजे लावू आपण, काही विषय नाही. लावलाय आता. डोळा कधी बी चांगला असावा भावानं. उसाचा डोळा कधी बी चांगला असतो. त्यामुळे उसाचा डोळा जर हे तुटलेला असला तर तो कांडे उगवत नाही भावानं. त्यामुळेच तुम्हाला सांगतोय उसाचा डोळा कधीच उगवत नाही. त्यामुळं हे ध्यानात घ्या. घाम निघायला लागला भावानं. घाम बघितलं का? घाम निघायला लागला मला. इथं एक कांडी काय लागल अजून एक. इथं एक लागल कांडी एक. हा गॅप आहे चांगला. बघत असाल भावना तुम्ही माझा कसा घाम निघायला लागलाय. मस्त गिंबल लावून तिकडून मग तिकडचं काय बोलायला बियायला नसतं, काय शेअर करायला बियायला नसतं तुम्हाला. त्यामुळे आपलं सगळं हाय ते तुम्हाला रिलेटेड धावतोय भावानं. त्यामुळं आपल्या भावाला थोडं वर करतोय जरा हे. हां आता दिसेल तुम्हाला. अजून निघतंय वर नका चांगलं आहे दिसत असेल भाऊन तुम्हाला. आता मी आता काम करताना सगळं दिसत तुम्हाला आता. हां कांडी लावतोय बघा बघा कांडी लावतोय भाऊन. कांडी कधी बी वर लावायची असते बघा. मला दिसत असेल भाऊन मी कांडी लावतोय. कांडी लावतोय बघा. हे तर बी लावतोय परतूया. दिसतंय का? दिसतंय गिंबल चांगलं खायला आपलं.
पैसे गेले तर पण व्हिडिओ क्वालिटी येतो बरं. मी सगळं दिसतंय काम करताना तुम्हाला सगळं शेअर करतोय बघा. आपण काही गोष्टी दुसऱ्याकडे फालतू दावत नाही. मी कसं काम करतोय ते तुम्हाला शेतातलं सगळं दाखवतोय मी. व्हिडिओ मोठा व्हायला लागलाय. आता सगळं थांबलं 2-3 तास व्हिडिओ झाला असता. आपल्या एवढं मोठं व्हिडिओ दाखवू शकत नाही, एवढं शेअर करू शकत नाही. यूट्यूबला मॅक्सिमम 20-25-30 मिनटाचा व्हिडिओ लय झाला. लावत आले कांड्या. हे राहिलं आता ही लाईन बाजू चालू आहे आता. बघा बघा मग कसं शेतीत काम करते बघा. कोण शेतकरी असलं तर शेतकऱ्यांनी नक्की फॉलो करा बघा. मराठी बघा, मराठी फॉलो केलं तर मराठी माणसं पुढं जातील बघा. तुम्ही स्किप करून गेला तर का उपयोग नाही बघा. मराठी माणसंच आपली मागं राहायला गेली. सगळी हिंदीवाली नुसती हिंदी चॅनलवाली तर किती फेमस व्हायला गेली बघा. तुम्ही बघत असाल किती हिंदीवाल्यांचं व्यवसाय यममध्ये भावना यममध्ये व्यवसाय द्या. मी काय म्हणत नाही लगेच मला बी यम द्या. कसं असतं मेहनत करावं लागते. ते बी मेहनत करते तसं काय विषय नसतं. मेहनत केलेलं भावानं कोणच्या बी क्षेत्रात असं जर फक्त जिद्द सोडायची नाही, कष्ट करत राहायचं. तुम्हाला काय म्हणतो कष्ट सोडायचं नाही. मेहनत केली तर कोणत्या बी गोष्टीत फळ भेटतं भावानं. कोणत्या बी क्षेत्रात असो, शेतीत असो, व्यवसायात असो, शिक्षणात असो, कोणत्या बी गोष्टीत असो भावानं यश नक्की भेटतं. हे ध्यानात ठेवा. यश नक्कीच भेटतं भावानं. त्यामुळे तुम्ही फक्त मेहनत करावं, मेहनतीला कमी पडू नका. फक्त माझं एक म्हणणं आहे बाबा. तुम्ही फक्त मेहनत कमी पडू द्या ना भावानं. ते देणारं वरचं आहे. आता माझ्या नशिबात सेट ते नीट नव्हती. मी तर काय करायचं आता. आपण नशिबात पुढे जाऊ शकतोय भावानं. नशिबात जे असेल ती भेटतं बाबा. फक्त मेहनत करत राहायचं. मेहनत चिकाट सोडायचं ना. चिकाटी जिद्द. तुम्हाला काय म्हणतो यश 100%, 99% यश ठेवायचं. ते जिद्द हवा. कन्फ्युजन होते बोलताना कसं चुकते. आपली चिकाटी जिद्द 99%, हार्डवर्क मेहनत 99% ठेवायची. आणि जी मिळणार फक्त 1% ठेवा. नशिबावर फक्त अवलंबून 1% राहायचं फक्त. नाहीतर संपली पिशवी. 2 पिशव्या आणल्या तर उडल्या. अवघड आहे. बेनाला तुटाळा आहे की ओले. कुठलं ह्यातलंच असेल जास्त का तिथली असले ह्यातली असले काय दोन्हीच्या एकामेका झाले ते. पण आपण ह्याचे खाली बोलले हो. वर कुठं बोललंच नाही. चालूच होता. ठीक आहे. तुटाळ वाहून इतकी झाली आहे मला सांगतो. एवढे म्हणतो मोडलं असतं तर बरंच. तुटाळ लई झाली. आता 2 पिशव्या भरून आणल्या होत्या. तुम्ही बघितलं असेल माझ्या 2 पिशव्या भरून आणल्या होत्या. सगळ्या पिशव्या ही झाल्या संपल्या. तरी असू द्या. आता लावा तर लागणार. धरले म्हणले होतात लावा तर लागणार. नाहीतर आपल्याला नुकसान होतं. तर आता व्हिडिओ खूप मोठा व्हायला लागलाय भावांनो. बघा तुम्ही बघितलं असेल माझी मेहनत भावांनो. हो का मी ऊस लावतोय. तुम्हाला बघितलं असेल रानातील ऊस लावतोय भावांनो. मी काय तुटाळा लावतोय. रानातले सगळे बेणं लावतोय भावांनो. तर आपला व्हिडिओ मोठा व्हायला लागलाय. तर भावांनो हो का कशी मेहनत असते ती तुम्ही शेतातली सगळं मी दाखवेल भावांनो. कोणत्या बी गोष्टीत असो, शेतात असो, व्यवसायात असो, कोणत्या बी गोष्टी असो भावांनो मेहनत करायची सोडू नका. जिद्द मनात जर असली ना यश नक्कीच भेटतं भावांनो. तुम्ही फक्त जिद्द सोडू नका. मला लई जण हसणारे आहे ती मामा तर म्हणते हे व्हिडिओ करून मामा उगं काय नाद लावलाय भावांनो. एक ना एक दिवस यशस्वी होतच भावांनो. फक्त मनात जिद्द जर असली ना जिद्द मनाची आपल्या ताकद असते ती हातातली असते भावांनो. त्यामुळे जिद्द मनात ठेवा. कोणत्या बी गोष्टीत असो यश नक्कीच भेटतं भावांनो. हे ध्यानात घ्या. अजून बी तुम्हाला गोष्ट सांगतो. कोणत्या बी क्षेत्रात असो, कोणची बी गोष्ट असो भावांनो हार्डवर्क केल्याशिवाय, मेहनत केल्याशिवाय कोणचं बी यश भेटत नाही. तुम्ही अजून बी ध्यानात घ्या. हार्डवर्क तुमचा चांगला पाहिजे.
2 मिनिटं का मन केली 2 महिने केली की आता मी जर तो व्ह्यूज यांना म्हणून सोडून दिलं तर मग त्यात उपयोग नाही. मेहनतच करत राहणार, एक ना एक दिवशी यश भेटतं भावना. कोणत्या विषयात राहतो, भरतीत असो, एज्युकेशनमध्ये असं. आता नीटचा मला एक्झाम दिला, मी महाग सांगणार आहे का लगेच दुसऱ्या आता फॉर्म भरणार जूनमध्ये, लगेच आता मे मध्ये का जूनमध्ये एक्झाम असते, लगेच दुसरी एक्झाम देणार. हार्डवर्क सोडायचं नसतं भावांना, हे ध्यानात ठेवा तुम्ही. हार्डवर्क सोडायचं नसतं, मेहनत सोडायची नसते. कोणत्या बी गोष्टी तर भेटलं नाही मी मागं सोडल्या मागं सरकारच नाही, मेहनत करत राहायची. कोणती गोष्ट तू घ्या, व्यवसाय असो, शेतीत असो, एज्युकेशनमध्ये मेहनत सोडायची नाही. यश एक ना एक दिवस भेटतं. व्हिडिओ आवडला तर भावांनो सबस्क्राईब करा, आपल्या यूट्यूबला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामला फॉलो करा, धीरज जाऊ 73 ऑफिशियल बाय माझी ही आहे इंस्टाग्रामची आयडी. तर नक्की फॉलो करा भावांनो. व्हिडिओ कसा वाटला तर चॅनलला सबस्क्राईब करेन नक्की करा भावांनो. आपलं मराठी भावाला शेअर करा. मराठी माणसांनी जर साथ दिली, मराठी माणसं पुढे जातील भावांनो. बघा घामाला तुम्हाला सर्व शेअर करतोय भावांनो, मी काय फालतू गोष्टी शेअर करत नाही. आपली हाय ती रिअलिटी शेअर करणार माणूस आहे. त्यामुळे भावांनो व्हिडिओ आता खूप मोठा व्हायला लागला आहे, त्यामुळे भावांनो आता थांबूया इथं भावांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.